सुंदर असा सूर्योदय रत्नागिरीतला दुसरा दिवस. आपण आहोत तिथं आडिवरे मुक्कामी आणि हा आहे आपल्या हॉटेलचा व्ह्यू. ही आहे आपली रूम आणि ही संपूर्ण आहे आपली बाल्कनी. आपण चाललो आहोत रुंदे कातळ शिल्प बघायला. आडिवरेवरून निघालोय. रुंदेचे ऐतिहासिक कातळ शिल्प बघूया. कुठे टाकला तू असं म्हणतात. अजून ते त्याच्यावर संशोधन चालू आहे. कधीच काय सापडलं नाही. रुंदे कातळ शिल्प हा आहे तो बिबट्या. बिबट्या आहे. हे आहे ते माणसाचे 2 पाय डान्सिंग स्टेपचे. हे कासव आहे आणि हे जेलीफिश सदृश काहीतरी आहे असं दादा सांगतायत. आपण आलोय आता इथं रुंदे कातळ शिल्प पाहायला. आणि रुंदे कातळ शिल्पची जी गुगल मॅपवर लोकेशन दाखवतं ती लोकेशन जिथं येते ते दादा आम्हाला भेटलेत. त्यांचं नाव ओमकार बामणे. ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि पुण्यात ही नोकरी सोडून कोकणात येऊन स्थायिक झालेत. त्यांच्या काजू आणि आंब्याच्या बागा होत्या आणि त्यांनी मत्स्य शेतीचा नवीन प्रकल्प उभा केला इथं. आता आपण आलोय कनकादित्य मंदिर, कशेळी, तालुका राजापूर. छान आहे इथं परिसर आणि गर्दी पण नाही आहे, रिकामच आहे. इकडून आलो आपण या रस्त्याने. आता इकडच्या रस्त्याने आलो आपण. अरे अरे आणि इथं गाडी लावली आपण आणि इकडं आहे कनकादित्य मंदिर, कशेळी, सूर्यदेवाचं महाराष्ट्रातलं एक मंदिर. हे आहे प्रवेशद्वार. ब्युटिफुल ब्युटिफुल. As it is seen on the YouTube, it's exactly the same. पूर्ण भारतातली 1000 वर्षापूर्वीचं मंदिर असं की ज्याच्यामध्ये सूर्यदेवाची मूर्ती आहे असं हे एकमेव मंदिर आहे पूर्ण भारतातलं. कारण की कोणार्कचं जे मंदिर आहे सूर्यदेवाचं त्यात मूर्ती नाही आहे असं इथल्या काकांनी आत्ताच आम्हाला सांगितलं. त्यामुळे हे भारतातलं एकमेव मंदिर ठरतं ज्याच्यात सूर्यदेवाची मूर्ती आहे आणि 1000 वर्षापूर्वीची आहे. कशेळीचं देवगडी बीच. चला आता खाली जाऊया.
किल्ले पूर्णगड आणि तो समोर दिसतोय तो बहुधा गावखडी बीच असावा. गावखडी बीच आणि किल्ले पूर्णगडावरून समुद्राचं आणि बीचचं सुंदर असं दर्शन. हरिवारी समुद्र किनारा, सनसेट थोडासा लेट. सनराईज. हां बस बस अगं बस. आणि हा बहुतेक तो पॉईंट आहे जिथं जो आपल्याला सगळ्या व्हिडिओज वगैरे मध्ये दिसतो. तो पॉईंट इथे आहे, इथं गाड्या वळत आहेत. आहे आरेचा बीच.